केंद्रीय निवडणूक आयोगानं काल पत्रकार परिषद घेत बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे। भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं राहुरी विधानसभा मतदारसंघाची तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे। तर या पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवारच लढणार असल्याची माहिती आहे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी या संदर्भात एबीपी माझाला माहिती दिली आहे। तर राहुरीच्या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान बारामती आणि राहुरीची निवडणूक बिनविरोध करण्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। नाही, या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही आणि शेवट चर्चा झाल्यानंतरच निर्णय होईल। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा करू आणि निर्णय घेऊ, पण अद्याप तरी या संदर्भात कुठलाही प्रस्ताव सत्ताधाऱ्याकडून किंवा सिटिंग आमदार पक्षाकडून आलेला नाही। कारण अनेक ठिकाणी आम्ही बिनविरोध विचार केला, पण त्यांनी उमेदवार उतरवलेत। हे अनेक ठिकाणी नांदेडमध्ये सुद्धा उमेदवार उतरवला गेला होता, त्यांनी हे होऊ दिलं नाही। हे त्यामुळे सगळ्याच ठिकाणी काही सरसकट अशा बिनविरोध झाल्याचं काही यापूर्वी त्याला निर्णय झाल्याची मला माहिती नाही। बघा, अजून तो निर्णय झाला नाही आहे, त्यामुळे आता कालच निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, त्याचा निर्णय आम्ही सगळेजण बसून घेऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।